हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। देवपूजा आणि आम्हाला कमेंट आली होती की तुम्ही देवाचं थोडंसं कशी करतात आणि यालाच मी रोजची देवपूजा म्हणते। खूप जास्त लोड पण घ्यायचा नाही आणि खूप जास्त अति पण करायचं नाही की काम सोडून फक्त देवाचंच करायचं असं नाहीये। त्यामुळे जसा वेळ मिळेल तशी मी देवपूजा करत असते आणि ना आठवड्यातून 2दा म्हणजे गुरुवारी आणि रविवारी ना देवाची पूजा मी प्रॉपर आणि व्यवस्थित करते। इतर वेळेस मग दिवा अगरबत्ती धूप वगैरे लावणं नमस्कार करणं इतकंच करते, कारण की मग सकाळी मुलांच्या सगळ्या काही गोष्टी असतात आणि त्यामुळे हे प्रॉपर एवढं सगळं करणं नेहमी जमत नाही। पण गुरुवार आणि रविवार हे 2 दिवस असे असतात की त्यावेळेस प्रॉपर अशी देवपूजा केली जाते। तर सगळ्यात पहिले ना देव मी खाली आणले आणि स्वच्छ असे घासून आणि नंतर या ठिकाणी ठेवले होते। तर या ठिकाणी एक मिश्रण बनवलं होतं जे की मी त्याचा व्हिडिओज बघितलेला होता। बेसन दही त्यानंतर त्यामध्ये थोडासा खायचा सोडा आणि लिंबू घालून त्याने देव स्वच्छ असे निघतात। त्यानंतर ना आणखी एक आहे की कोलगेटनेही आपण घासू शकतो आणि त्याचबरोबर लिंबू आणि चिंच किंवा मीठ हे सगळं एकत्र करून देखील आपण देव स्वच्छ असे घासू शकतो। तर माझे देव तर या ठिकाणी घासून झाले आणि जे काही आपले दिवा वगैरे असतो पितळ तांब्याची जी काही भांडी आहेत ना ती भांडी घासण्यासाठी मी पितांबरी वापरणार आहे। हे प्रिलचं लिक्विड आहे, त्यामध्ये चिंच आहे। तर आधी त्याने ना हे सगळं जे ऑइली झालेलं असतं तेलकट वगैरे ते घासते आणि त्यानंतर मग पितांबरीने देव स्वच्छ घासून घेणार आहे। आता हे 2च दिवे आहे आणि खूप जास्त ते समया दिवे वगैरे सगळं काही ज्यावेळेस असतं ना त्यावेळेस मी एका पातेल्यात पाणी गरम करते, त्यामध्ये निरमा टाकायची आणि ना हे सगळे दिवे त्यामध्ये टाकून ते छान उकळवून घ्यायचे, त्यामुळे ते पटकन तेलकटपणा निघून जातो आणि नंतर एका घासणीने घासले की स्वच्छ होतात आणि पितांबरीने स्वच्छ करून घेते। पण आता 2च दिवे आहे ना त्यामुळे मग घासणीने स्वच्छ घासून घेते आणि त्यानंतर पितांबरीने घासून अशा पद्धतीने स्वच्छ होते। त्यानंतर देव धुण्यासाठी घंगाळ आहे किंवा देवाचं ताट आहे, तांब्याचा तांब्या आहे, या सगळ्या गोष्टी घासण्यासाठी मग पितांबरी वापरत असते। अशा पद्धतीने रोज नाही जमत पण मग गुरुवार आणि रविवारी या 2 गोष्टी मी नित्यनेमाने करते। पण सकाळचा दिवा लावणं, तुळशीला पाणी घालणं या गोष्टी तर डेली असतातच आणि संध्याकाळची ही देवपूजा असते। त्याचबरोबर मग मी घरामध्ये स्वामी समर्थांचे गाणी असो मंत्र असो ते लावून देते, जेणेकरून एक तर घरात प्रसन्न वाटतं आणि मुलंही ते सतत त्यांच्या कानावर पडल्यामुळे तेही त्यांच्या तोंडून आपोआप ते शब्द निघत असतात। तर संध्याकाळी लक्ष्मी यायच्या वेळेस हे असं असतं, एक दिवस ते संध्याकाळचं रुटीनही मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर सध्या तरी आता रेग्युलर म्हणजे नेहमीची देवपूजा मी तुमच्यासोबत शेअर करते। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघत राहा।
तर अशा पद्धतीने सगळे देवाची भांडी वगैरे घासून झालेली आहे आणि वरती जे आहे ना देवाचा देवघर आहे आणि ते सगळं मग देव्हारा वगैरे. आणि आता असं झालंय की उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे खिडक्या ओपन करतो आणि उन्हाळ्यामध्ये ना बरीच धूळ उडत असते आणि सगळी माती धूळ या देवाऱ्यावरती देवांवरती येऊन बसते. त्यामुळे तेही स्वच्छ करावं लागतं आणि तेही आठवड्यातून 2दाच होतं. जसं की आपल्याला टाइम मिळेल तसं आपल्याकडनं केल्या जातात या गोष्टी. तर देवाराही छान मी असा कापडाने पुसून घेतला आणि देव्हारा नवीनच आहे त्यामुळे त्याला वेगळं काही करायची गरज नाही. स्वच्छ कापडाने पुसला ना तरी खूप छान चमकतो आणि त्यामुळे ज्याचा देव्हारा जुना असतो ना मग त्याला ते व्यवस्थित असं जसं की मी लाकडी वस्तू कशा स्वच्छ करतात ना तसं लिक्विड वगैरे करून मग ते क्लीन करावं लागतं. तर तुम्ही करू शकतात पण नवीन असल्यामुळे तितकंसं काही होत नाही. आता वरचा वगैरे सगळं देव्हारा स्वच्छ पुसून झाला तर देवाचा जेवायला ते आपण बसणं वगैरे घालतो ते देखील बदलायचं. बाकीच्या सगळ्याच गोष्टी या सगळ्या क्लीन करायचं आणि ज्या वेळेस ना हे सगळं क्लीन करतो ना त्यावेळेस खूप प्रसन्न वाटतं आणि मस्त वाटतं. घरामध्येही देवाचा दिवा लावला, अगरबत्ती, धूप, त्याचा तो सुवास सगळीकडे जो येणारा वास असतो तो आणि प्रसन्न हे सगळं इथे ही एक गोष्ट केल्यामुळे ते आपल्याला ती एक पॉझिटिव्हिटी मिळत असते आणि त्यामुळे जसं जमेल तसं आपण करायला हवं. तर पूर्णच इथे जे आहे ना देवाचं देवाऱ्यामध्ये ना कधीही देवाच्या देवाऱ्याला कळस असू नये असं म्हणतात. त्यामुळे माझ्याही देवाऱ्याला कळस नाहीये आणि 3 पायऱ्या असल्या पाहिजे कारण की मग तशा पद्धतीने आपल्याला देव ठेवता येतात. आणि हे सगळं घेताना तो विचार करूनच तो यावेळेस तो देवारा मी घेतला होता. त्याला आता 3 वर्ष होत आले ज्यावेळेस मी हा देवारा दसऱ्याच्या वेळेस घेतलेला आणि म्हणजे आपण दसऱ्याला म्हणजे 9 दिवस आधी नवरात्रीत देवघटी बसतात आणि त्या नंतर दसऱ्याच्या दिवशी पूजा करून ना मग नवीन देवाऱ्यातच देवांची मी स्थापना केली होती आणि आता 3 वर्ष होत आली देवारा घेऊन. तर छान वाटतं. देवांसाठी स्वतःचं असं घर झालेलं आहे आणि त्यावेळेस तिथं पूजा करताना वगैरे या गोष्टी खूप छान वाटतात. तर या ठिकाणी देवाला मी बसणं घातलं. बऱ्याच ठिकाणी पिवळ्या रंगाचे वगैरे बसणं वापरतात तर आमच्याकडे तरी हेच वापरतात लाल कलरचं जे बाजारात कुठेही मिळतं तर तेच बसणं मी या ठिकाणी वापरलेलं आहे. देवाच्या सगळ्या वस्तू इथे स्वच्छ करून घेतल्या आहे तुम्ही बघू शकतात आणि देव स्वच्छ धुतले होते सगळं झालं होतं. आणि असं ना आणि ही स्वामी समर्थांची जी आमच्याकडे फोटो फ्रेम आहे तर तीच या ठिकाणी मी लावते. त्यानंतर महालक्ष्मीची देखील फोटो फ्रेम आहे आणि लक्ष्मीपूजनला देखील ना मी फोटो फ्रेमच ठेवते कारण की ती मूर्ती जरी बाजारात मिळत असली ना तर कधी चुकून तिचा धक्का लागला काही झालं तर त्या कुठे ठेवायच्या काय. त्यामुळे ना मूर्ती जरा माझ्याकडे कमी असतात आणि जशी गणपती बाप्पाची मूर्ती मी पहिल्यांदा ठेवली आहे पण शिवांशमुळे मला खूप जपावं लागतं कुठे धक्का नको लागायला काय. पण त्यालाही आता समजलंय छान आहे आणि मूर्ती खूप प्रसन्न आहे गणपती बाप्पाची. तिची ही पूजा आता तुम्ही बघितलं असेल गणेश जयंतीला मस्त अशी बाप्पांना देखील मी आंघोळ घातली होती आणि त्यामुळे आता बाप्पा मस्त असे फ्रेश दिसत आहे कारण फ्रेशच असतात म्हणजे त्यावरती धूळ तितकीशी बसते ना त्यामुळे ते आपल्याला स्वच्छ करावं लागतं. कोणतीही वस्तू असो मूर्ती असो काहीही जिथे आपण असं म्हणतो ना हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. म्हणजे जेवढी आपण स्वच्छता वगैरे करू ना तिथे लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळे ना जसं जमेल तसं प्रत्येक गोष्टीची क्लिनिंग करत असते. आणि माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये ना तुम्हाला क्लिनिंगच असेल क्लिनिंग मोटिवेशन किंवा घर स्वच्छ ठेवणं होम मेकिंग या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात. आणि आपण म्हणतो ना मी आणि आपलं घर याच्या पलीकडे आपलं जग नसतं पण याच जे आहेत ना तोच कंटेंट घेऊन ना मला माझं जग निर्माण करायचं आहे. म्हणजे माझी क्लिनिंग असो घर असो होम मेकिंग असो डेकोरेशन असो हळूहळू मी माझं घर कसं सजवणार याच्याशीच रिलेटेड सगळं असणार आहे आणि त्यालाच मला माझं जग बनवायचं आहे. तर असो तर सगळे काही आपले कुलदेवी आहे विठ्ठल रुक्मिणी बाकीच्या सगळे जे देव आहे ना ते अशा पद्धतीने ठेवायची. आणि त्याचंही एक पद्धत आहे की आपण देव कसे मांडले पाहिजे वगैरे. जो आपल्या घरात वीर असतो त्यांची जागा खाली असते. मेन देव असतात. खंडेराव महाराज आहे कुलदैवत आहे. तुमची घरातली आणखी कुठले दैवत आहे ते वरती. त्याच्यानंतर खाली जे टाक असतात गणपती बाप्पा असेल
बाळकृष्ण असेल, अन्नपूर्णा या ऑदर जे आहे त्यांची मधली जागा आणि गाय वासरू आहे माझ्याकडे. अशा ज्या काही गोष्टी आहे ना त्या तशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत आणि कळस देखील मी या ठिकाणी कुलदेवीचा मांडत असते. पण आज गुरुवार होता आणि त्यामुळे मग पौर्णिमा किंवा शुक्रवार आणि अमावास्या किंवा मंगळवार अशा दिवशी तो मांडायचा असतो. आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवी आहे आणि अन्नपूर्णा देवी ही कधीही भरलेल्या धान्याच्या याच्यातच ठेवायची असते. तर तांदूळ भरलेल्या वाटीमध्ये कायम मी अन्नपूर्णा देवी ठेवत असते. आणि त्यानंतर मग नेहमीच आपला दिवा वगैरे लावायचा आहे. आणि ज्यावेळेस ना आपण कोणतीही पूजा करतो त्यावेळेस सगळ्यात पहिले ना दीप प्रज्वलन म्हणजे दिवा लावल्यानंतर बाकीची देवांची पूजा करायची आहे. देव देखील स्वच्छ वगैरे धुवून झाले आणि स्वच्छ दिवा धुतला ना तर मस्त वाटतो. आता हे जे मी या ठिकाणी धन ठेवले ना ते आपण नवरात्रामध्ये जे आपल्याला धान्य आलेलं असतं, धन आलेलं असतं, त्या धान्याची एक जुडी बांधून ना ती कायम देवाऱ्यात म्हणजे पुढच्या दसऱ्यापर्यंत असते. आणि ज्यावेळेस नवीन धन येईल त्यावेळेस आता ही पद्धत आमच्याकडे आहे, तुमच्याकडे आहे की माहीत नाही, पण माझ्या सासूबाई करायच्या आणि त्यांची जे काही नियम होते ना ते सगळे नियम मी फॉलो करते. त्यानंतर हातानेच या ठिकाणी वात बनवून घेतली, कारण की ज्या बाहेर आपण रेडीमेड वाती आणतो ना त्या व्यवस्थित जळत नाही. त्यामुळे मग मला असं आवडतं की काही गोष्टी हाताने बनवायला आवडतात. आता तुम्ही म्हणत असाल की सगळं करायला तुला आवडतं का? मनापासून करते किंवा दाखवण्यासाठी नाही, तर मनापासून मला हे नेहमी या गोष्टी करायला आवडतात. मला इंटरेस्ट आहे आणि त्यामुळेच ज्यावेळेस आपल्याला इंटरेस्ट असतो ना त्याच वेळेस आपण या गोष्टी करू शकतो. आणि दिखावा करायचा असेल तर दिखावा आपण खूप दिवस नाही करू शकत, शेवटी त्याचाही कंटाळा येतो. आणि जी गोष्ट आपण मनापासून करतो ना ती कायमच आपण करू शकतो. तर बघू शकता दिवा वगैरे सगळं लावून घेते आणि त्यानंतर भेटूया परत.